नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। महाराष्ट्र होमगार्डचा 79वा वर्धापन सप्ताह उत्साहात साजरा। तळोदा होमगार्ड पथकाकडून सामाजिक उपक्रमांचे आयोजन। महाराष्ट्र होमगार्ड संघटनेचा 79वा वर्धापन सप्ताह तळोदा होमगार्ड पथकाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने विविध सामाजिक व जनहिताचे उपक्रम राबविण्यात आले। होमगार्ड संघटनेची स्थापना 6 डिसेंबर 1946 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांच्या पुढाकारातून करण्यात आली। कालांतराने ही संघटना संपूर्ण भारतभर विस्तारली असून आज देशसेवा व आपत्कालीन व्यवस्थापनात होमगार्डचे मोलाचे योगदान आहे। 79व्या वर्धापन दिनानिमित्त तळोदा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले। तसेच मिशन हॉस्टेल येथे शालेय विद्यार्थ्यांना चप्पल वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली। शिवाय तळोदा तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले। कार्यक्रमाचा समारोप होमगार्ड पथकाच्या पथक कवायती व पथसंचलनाने करण्यात आला। या सर्व कार्यक्रमांना तालुका समादेशक अधिकारी सुनील मगरे, वरिष्ठ पलटण नायक विजय माळी, पलटण नायक अमर जोहरी, वीरेंद्र भाट, नासिर मणियार, विजय शेंडे यांच्यासह सर्व होमगार्ड अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमांमुळे होमगार्डच्या सामाजिक सेवेचा व शिस्तबद्ध कार्याचा आदर्श समाजासमोर पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण। वाढदिवस निमित्त आज रुग्णालयामध्ये आलेले तळोदा पथकाचे समादेशक आदरणीय मगरे साहेब, पलटण नायक जोहरी साहेब, शेंडे साहेब, भाट साहेब व मोठ्या संख्येने उपस्थित माझे होमगार्ड बंधू, आज या कार्यक्रमाला अविस्मरणीय भेट डॉक्टर शेंडे साहेब यांनी दिली व वेळेत वेळ काढून आमच्या संघटनेला, होमगार्ड संघटनेला त्यांनी वेळ दिला। बरेचसे पेशंटला फळ वाटप आम्ही केलेलं आहे, त्याबद्दल होमगार्ड संघटनेतर्फे मी त्यांचे आभार मानतो। याचबरोबर असेच कार्यक्रम आम्ही दरवर्षी इथे साजरे करत असतो। होमगार्ड संघटनेचे कार्य निष्काम सेवा आहे आणि बरेचसे कामं आम्ही संघटनेमार्फत करत असतो। पुनश्च त्यांचे होमगार्ड संघटनेबद्दल समादेशक अधिकारी यांच्या वतीने होमगार्ड संघटनेतर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। मला 2 शब्द बोलण्याची संधी इथे उपस्थित केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।